असा एक कोर्स की ज्याच्यामध्ये तुम्ही बोर्डरूममध्ये पण काम करू शकता, तुम्ही बीचेसवर पण काम करू शकता, तुम्ही ग्लोबली कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन काम करू शकता. त्याची रिक्वायरमेंट सगळीकडे आहेत आणि ते चांगले रिवॉर्डिंग पेमेंट्स पण तिथं तुम्हाला मिळतात. असं एक करिअर म्हणजे कुठलं, म्हणजे असा कोर्स म्हणजे कुठला, तर आज आपण बोलणार आहोत हॉटेल हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम मॅनेजमेंट या कोर्सबद्दल. सो तुम्हाला याच्याबद्दल हा कोर्स का करावा आणि याचे बेनिफिट्स काय आहेत हे जर का माहिती करून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. नमस्कार, माझं नाव मयूर यार्दी. सिद्धूराच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आम्ही या चॅनलवरती स्टडी अब्रॉड प्रोसेसबद्दल बोलतो, स्कॉलरशिप्सबद्दल बोलतो, ग्लोबल करिअर्सबद्दल बोलतो आणि त्याच्याशी रिलेटेड अपडेट्स आणि टिप्स देत असतो. तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या क्लोज सर्कलमध्ये शेअर करा की जेणेकरून ही इन्फॉर्मेशन त्यांच्यासाठी महत्त्वाची असेल तर त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. आज आपण बोलणार आहोत हॉटेल हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम मॅनेजमेंट या कोर्सबद्दल आणि या करिअरबद्दल. हा कोर्स किंवा हे करिअर का घ्यावं आणि हे ग्लोबल लेवलवरती किती रिवॉर्डिंग असू शकतं हे आज आपण थोडं डिस्कस करणार आहोत. मी पहिल्यांदाच सांगतो की जरी हे रिवॉर्डिंग असेल तरीसुद्धा हे सोपं नाही आहे. इट इज नॉट इझी. माझ्या दृष्टीने हॉटेल हॉस्पिटॅलिटी करणाऱ्या स्टुडंटसाठी मी त्यांना बरेचदा आर्टिस्टच म्हणतो, म्हणजे स्पेसिफिकली जे कलनरी आर्ट्सला येतात त्यांना मी आर्टिस्टच म्हणतो. एक छोटं उदाहरण देतो. आपण आपल्या घरी जर का कोणी लोक आपल्याकडे येणार असतील, 50 जण आपल्याकडे येणार आहेत आज, आणि त्यांच्यासाठी आपल्याला काही नाही, फक्त लिंबू सरबत करायचे, बाकी काही करायचं नाही, तरीसुद्धा आपल्याला ते 50 जणांचं लिंबू सरबत एक्झॅक्ट सेम टेस्टला करता येतं का? तर नाही करता येत. आपल्याला घाम फुटतं ते करता करता. पण हेच जेव्हा शेफ 50 काय 500 काय 5000 जणांसाठी एखादं जेवण करतो, ड्रिंक करतो, जे काही असेल ते अगदीच छान आणि तसंच्या तसंच असतं. सो दॅट्स वाय आय कॉल्ड देम अ आर्टिस्ट. आणि म्हणलं तसं की हे करिअर छान आहे, रिवॉर्डिंग आहे, पण सोपं नाही आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला चांगलं स्किल सेट्स असणं आणि लक्ष देऊन काम करणं हे नक्कीच गरजेचं आहे. पण हे करिअर घ्यावं, कशासाठी घ्यावं, का घ्यावं, आता हे तुम्हाला मी सांगतो. सो जेव्हा आपण म्हणतो हॉटेल हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम मॅनेजमेंट, याच्यामध्ये वेगवेगळे सेगमेंट्स आहेत. म्हणजे काय, डिपार्टमेंट्स आहेत. जसं एक म्हणलं तसं की किचन डिपार्टमेंट की जिथं शेफ काम करतात, त्याच्यानंतर फ्रंट ऑफिस आहे, त्याच्यानंतर F&B आहे, आणि असे त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट. ऑब्व्हियसली याच्यात HR, फायनान्स हे डिपार्टमेंट्स या इंडस्ट्रीमध्ये आहेच आहेत. ही इंडस्ट्री ग्लोबली सगळीकडे आहे. म्हणजे अगदी आपण भारतामध्ये म्हटलं तरीसुद्धा, भारताच्या बाहेर म्हणलं तरीसुद्धा, अगदी मेट्रोज, नंतर छोट्या सिटीज ह्या सगळीकडं आहेत. आणि याचा आता प्रचार सगळीकडे व्हायला लागला आहे. आपण बघतोय की ग्लोबल लेवलवरती लोक ट्रॅव्हलसाठी खूप कुठे ना कुठेतरी जात असतात आणि काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी त्यांची चालू असते. असं नाही होत की आपण कुठेच जात नाही. आता ते प्रमाण वाढलेलं आहे. सो इंडियन्सनी सुद्धा बाहेर जाणं, बाहेरच्या लोकांनी सुद्धा इंडियामध्ये येणं हे वाढलेलं आहे. त्याच्याच मधला एक भाग जो आजकाल आपण बघायला लागलो तो म्हणजे की स्पोर्ट्स टुरिझम. म्हणजे काय की बाबा मला मॅचेस बघण्यासाठी जायचं आहे, मला विम्बल्डन बघण्यासाठी जायचं आहे, मग त्याच्याशी रिलेटेड मला सगळ्या अरेंजमेंट्स करायचे आहेत, मला काय वर्ल्ड कपच्या मॅचेस बघायला जायचं आहे, मला ॲशेस बघायला जायचं आहे. सो त्याच्या अराउंड माझं सगळं ट्रॅव्हल टुरिझम मला मॅनेज करायचं आहे. सो तुम्ही बघत असाल की इंडिया ज्या वेळेला कुठेही मॅच खेळते त्यावेळेला सगळे ब्लू 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 असतं. का? कारण का काही नेटिव्ह असतातच लोक, प्लस काही जण ट्रॅव्हल करून जात असतात. सो आता त्यांना सर्व कोण करणार इन ऑल सेन्स? म्हणजे हॉटेलमध्ये असेल, जेवण असेल, त्यांना गाईड करणं असेल, कोण करणार? सो दॅट्स वेअर द ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल दीज स्टुडंट्स कम्स. सो त्यांना इथं जे काय आपण इंडियामध्ये शिकतो, युजली वी रेकमेंड की तुम्ही बॅचलर्स इथं करावं आणि मास्टर्ससाठी बाहेर जावं. आता हा ट्रेंड आम्हाला दिसायला लागला आहे की अंडर ग्रॅज्युएटसाठी सुद्धा मुलं जायला लागलेली आहेत आणि दॅट इज फॅन्टॅस्टिक. ह्याच्यातले काही अजून कोर्सेस मी सांगू इच्छितो. ते म्हणजे कुठले? वाईन टेस्टिंग. की वाईन टेस्टिंग हा असा कोर्स आहे की जो अजून इंडियामध्ये तेवढा प्रचलित नाही आहे. म्हणजे आपण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात बघितलं तर एक सुला वाईन, ह्याच्या व्यतिरिक्त मे बी फार आपल्याला नावं माहीत नाही. पण वायनरी मॅनेजमेंट असेल किंवा वाईन टेस्टिंग असेल, हा फार उत्तम आणि हायली स्किल्ड लेवलचा कोर्स आहे की जो हॉटेल हॉस्पिटॅलिटी स्टुडंट्स नक्की करू शकतात. शेफ हा तर नक्कीच आहे, कारण का तो स्पेशलाइज लेवलवरती आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय स्पेशलायझेशन कराल हे तुम्हाला त्याच्यामध्ये ठरवता येतं आणि तसं तुम्ही ते परस्यू करू शकता. या पर्टिक्युलर इंडस्ट्रीचा फायदा काय तुम्हाला सांगतो. ओव्हरसीजशी रिलेटेड जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला, जेव्हा तुम्ही कोर्स शिकत असताना
त्याच वेळेला तुम्ही मोस्ट ऑफ द टाईम पार्ट टाईम लेवलचे जॉब करत असता. ओके, सो ओव्हरसीजला तुम्हाला ते अलाव आहे करायला. सो जेव्हा तुम्ही 20 तास काम करताय आणि प्लस शिकताय, तर मोस्ट ऑफ द टाईम असं होतं की जे तुम्ही काम करताय ना ते थोडं अनस्किल्ड लेवलला असतं. सो बेसिकली यू माइट बी वर्किंग इन सम हॉटेल्स, वर्किंग विथ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, वर्किंग इन मॅकडॉनल्ड्स, अशा ठिकाणी कुठेतरी असता. पण तुम्ही त्यावेळी तिथे काम करत असताना जे तुम्ही शिकताय आणि जे काम करताय हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट होत असतं, की हे बरेच वेळेला बाकीच्या स्टुडंट्सबरोबर होत नसतं. म्हणजे मी गेलो इंजिनिअरिंग करायला, हे मी एम करायला चाललो आहे, MS करायला चाललो आहे इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, आणि मी मॅकडॉनल्ड्समध्ये काम करत आहे, तर ते मला कॉम्प्लिमेंट नाही होणार आहे. पण हेच मी मास्टर्स इन कलनरी मॅनेजमेंट करायला गेलो आहे किंवा हॉटेल मॅनेजमेंट करायला गेलो आहे, अँड देन आय एम वर्किंग विथ मॅकडॉनल्ड्स. येस, इट्स को रिलेट टू इट, आणि मी काय शिकतोय त्याचा अनुभव मला इथं मिळतोय, इथले अनुभव मला शिक्षणात लावता येतात आणि माझी स्केलेबिलिटी होऊ शकते किंवा मला जॉब मिळण्याची प्रॉबॅबिलिटी माझी खूप वाढते. कारण माझा इथं कोर्स कंप्लीट झाला आहे, प्लस मला एक्सपिरियन्स आहे, मे बी मॅकडॉनल्ड्सच मला ॲब्सॉर्ब करून घेईल. बरोबर. सो हा एक खूप मोठा बेनिफिट राहतो स्टडी अब्रॉड, ट्रॅव्हल टुरिझममधल्या स्टुडंट्सना करिअर्स घेण्यासाठी. इट इज मोस्टली द हँड्स ऑन एक्सपिरियन्स. ही इंडस्ट्री अशी आहे की हँड्स ऑन एक्सपिरियन्समधली आहे, की जिथे फक्त डिग्री तुमच्या कामी येत नाही, तर तुमच्या स्किल सेट्स जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेवढं तुम्ही चांगल्या गोष्टी करायला लागाल, जेवढं तुम्ही लँग्वेज पण शिकाल, जेवढं तुम्ही सर्व्हिस चांगली देऊ शकाल, तेवढं तुमची स्केलेबिलिटी होण्याचं चान्सेस वाढतात. सो एकदा म्हणजे म्हणलं तसं की उद्या जर का त्यांनी एखादी वेगळी डिश आणली आणि ती सगळ्यांना आवडली, तर ऑब्वियसली त्याच्याशी रिलेटेड त्याचे जे अर्निंग्स आहेत हे त्याला मिळू शकतात, आणि ही काय म्हणता येईल त्याला ती मुभा आहे करण्यासाठी. सो हे जेवढं तुम्ही छान पुढे जाता, म्हणजे एक्सपिरियन्स तुमचा जसा जसा चांगला व्हायला लागेल, तसं तुम्हाला ग्लोबल लेवलवरतीचे जे जॉब्स आहेत हे मिळण्याचे चान्सेस वाढायला लागतात. प्लस आता आपण मगाशी म्हणलं तसं की खूप इंडियन्स बाहेरच्या देशामध्ये फिरायला जातात, इंडियन्स बाहेरच्या देशातले सुद्धा लोक इंडियामध्ये येतात. ते करत असताना तुम्हाला बाहेर तसे ते जॉब्स आहेत. म्हणजे आता एक 15-20 वर्षापूर्वीचं म्हणलं तर मॅकडॉनल्ड जस्ट इंडियामध्ये आलं होतं, किंवा त्याच्या आधी म्हणलं तर पिझ्झा हट किंवा पिझ्झा हे जस्ट आलं होतं. तेव्हा ते कुझिन्स इथे माहिती पण नव्हते. सेम आता आपण बघतोय की सुशी किंवा पास्ता हे कुझिन्स आलेले आहेत. सिझलर्स पण काही वर्षापूर्वी लोकांना माहीत नव्हते, काही म्हणजे एक 15 वर्षापूर्वी तेवढे सिझलर्स माहीत नव्हते, 15-18 वर्षापूर्वी. सो तुम्हाला हे दिसतंय की बाबा नवीन नवीन गोष्टी भारतात पण येतात. सो तुम्ही बाहेर शिकून जर का परत इंडियामध्ये आलात आणि म्हणाला की हो मला अशा पद्धतीचं काहीतरी वेगळं रेस्टॉरंट, कॅफे काहीतरी काढायचं आहे की जिथे वेगळं फूड आहे की जे मी बाहेर एक्सपिरियन्स करून आलेलं आहे. सो यू हॅव ग्रेट बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ओव्हर इन इंडिया ऑल्सो. बाहेर तुम्हाला या एक्सपोजरमधनं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काम करूच शकता. आणि दुसरा भाग त्याच्यातला जे आहे की तिथं जे इंडियन्स येत आहेत त्यांना जर का तुम्ही सर्व्ह करू शकलात, तर तुमचा एक युनिक पॉईंट तिथं तयार होतो टू सर्व्ह दॅट किंवा टू गेट अ जॉब ओव्हर देअर. कारण मग तिथल्या लोकल नेटिव्ह लोकांना पण माहीत नाही ना की इंडियन्सना काय लागतं, कसं लागतं. लँग्वेज बॅरियर मे बी असेल, कारण ट्रिपला येणारा प्रत्येकजण तिथली भाषा शिकून येतो असं नाही. मग तुम्ही ते त्यांच्याबरोबर काम करताय म्हणल्यानंतर इट कुड बी द ॲडेड ॲडव्हान्टेज. आता हे तर झालं मी इंडस्ट्री, या स्पेसिफिक इंडस्ट्री आणि याच्यामध्येच बोलतोय की ह्याच्या बाहेर तुम्ही अजून मी गेलेलोच नाही आहे. पण सेम लर्निंग तुम्ही अजून कुठे कुठे इम्प्लिमेंट करू शकता. तर कॉर्पोरेट्समध्ये म्हणजे कसं की तुम्ही जर का ट्रॅव्हल टुरिझममध्ये असाल तर यू कॅन हँडल एंटायर कॉर्पोरेट ट्रॅव्हलिंग डेस्क, की जे इंटरनल त्यांचे सगळे जे ट्रॅव्हलिंग असतात, जे त्यांच्या मिटिंग्स होतात. सो यू कॅन बी अ पार्ट विथ द HR आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी अरेंज करू शकता. यू कॅन बी अ हँड होल्डिंग पर्सन अँड अ एक्सपर्ट इन दॅट, की बाबा कुठं न्यायचं आहे, काय करायचं आहे, आम्हाला दिवाळीची पार्टी करायची आहे, न्यू इयर इव्ह करायची आहे, किंवा मॅनेजर्सनं ट्रॅव्हल करायचं आहे, आम्हाला विजाज करायचे आहेत, एअर तिकीट करायचे आहे, अटरे सगळी प्लॅन करायची आहे. सो एव्हरीथिंग कॅन बी डन फ्रॉम युअर साईड. सो कॉर्पोरेट्समध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. दॅट इज वन पार्ट. सिमिलरली यू कॅन वर्क इन टू द हॉस्पिटल्स ऑल्सो, की जिथे हॉस्पिटल्समध्ये सुद्धा हे सगळं कॅन्टीन मॅनेजमेंट हा एक त्याच्यातला एक महत्त्वाचा विषय आहे की जो तुम्हाला हँडल करता येऊ शकतो. त्या ऑपॉर्च्युनिटीज आता वाढायला लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर केअरिंग युनिट्स असतात, डे केअरसारखे.
जिथे हॉस्पिटॅलिटीच्या जसं हॉटेलला लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस सेम सर्व्हिसेस त्यांना तिथे लागतात, थोड्या वेगळ्या प्रमाणामध्ये लागतात. हायजीन वगैरे सगळा तिथेही मेंटेन करावा लागतो, तिथेही तशाच टीम्स मॅनेज कराव्या लागतात. सो तुमचा हा अनुभव तुम्ही या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा नक्की आणू शकता आणि तुम्हाला त्याचं ग्लोबल एक्सपोजर लेवलवरती जॉब्स मिळणं हे अगदीच फायदेशीर ठरू शकतो. त्याचे जॉबसुद्धा रिवॉर्डिंग असतात. इनिशियल लेवल ऑब्व्हियसली तुम्हाला जे जॉब्स मिळतात हे थोडेसे एंट्री लेवलचे असतात आणि इट इज नॉट दॅट ग्रेट रिवॉर्डिंग. पण म्हटलं जसं की तसा तुमचा एक्सपिरियन्स वाढायला लागतो तसे हे जॉब्स तसेचे पे आउट्स जे आहेत हे वाढायला सुरुवात होते. साधारण जर का ओव्हरसीज आपण जर का बघितलं तर इंडियन करन्सीमध्ये बघितलं तर तुम्हाला साधारण 10-15 लाखापर्यंतचे जॉब्स मिळू शकतात. इट वुड से द ॲव्हरेज ऑफ इट. आणि मग जसं तुम्ही पुढे जात आहे तसं तुमची ग्रोथ पण होऊ शकते अर्निंग वाईज, प्लस तुमचं डेझिग्नेशन वाईज सुद्धा वाढू शकतं. ह्याच्यामध्ये जसं या इंडस्ट्रीज टिपिकली टिप्स किंवा ह्या ज्या गोष्टी असतात त्या मी धरत नाही आहे, टू बी फ्रँक. दॅट इज अप टू यू. त्या स्किल सेट्सवरती आणि त्या ऑर्गनायझेशन्सवरती ठरू शकतात. पण इट इज इक्वली रिवॉर्डिंग. तुम्ही अराउंड द ग्लोब फिरू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही UK शिकला, 2-3 वर्षाचा अनुभव घेतला आहे, मग तुम्ही कॅनडात जात आहे, काही वर्ष काम तिथं करताय, मग US जात आहे, मे बी युरोपमध्ये जात आहे, मे बी इंडियामध्ये येऊन नवीन काहीतरी चालू करताय. या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला ओपन राहतात. सो दिस इज हायली रिवॉर्डिंग करिअर. दॅट्स वॉट वी फील. आमच्या मागच्या 17-18 वर्षाच्या अनुभवामधनं आम्ही हे बघितलं आहे की 70-80% स्टुडंट्स हू आर डुईंग द हॉस्पिटॅलिटी अँड हॅज अ कॅपॅसिटी हॅज गॉन ओव्हरसीज अँड हॅड अ ग्रेट ग्लोबल करिअर्स. त्यांचा सक्सेस रेशोसुद्धा खूप छान आहे. आमच्याकडे डेटाज आहे की जिथं स्टुडंट सक्सेस रेशो हा खूप चांगल्या पद्धतीने दिसतो. सो दिस इज द करिअर विच आय विश बऱ्याचशा स्टुडंट्सनी विचार करून घ्यायला पाहिजे. आणि दिस इज हायली रिवॉर्डिंग. आणि याच्यावरती तुमची डिपेंडेबिलिटी ऑन समबडी इज कम्पॅरेटिव्हली लिटिल लेस. तुम्ही जेवढे स्किलफुल व्हाल तेवढं तुम्हाला याचं काम मिळू शकेल. आणि आजच्या जगामध्ये जिथं आपण म्हणतो की AI प्रत्येकाचे जॉब घेतो आहे त्याच्यामध्ये, आय थिंक दिस इज वन ऑफ द करिअर की जिथे मे बी AI तुमचे जॉब घेणार नाही, पण तुम्हाला ट्रॅव्हल आणि हे सगळं वाढल्यामुळे मे बी तुमचं काम वाढेल, तुमची जॉब रिक्वायरमेंट जास्त चांगली वाढू शकेल असं पर्सनली मला वाटतं. आय डोंट नो वेदर आय एम 100% राईट ऑर रॉंग, वॉट एव्हर इट कुड बी, बट दिस इज द करिअर विच इज हायली रिवॉर्डिंग. हॉटेल हॉस्पिटॅलिटी, टुरिझम मॅनेजमेंट. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला या सब्जेक्टबद्दल अजून काही जर का माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन, अजून काही टॉपिक करिअर्सबद्दल आम्ही बोलणं अपेक्षित असेल तर तेही आम्हाला कळवा. विल बी हॅपी टू क्रिएट अ व्हिडिओ ऑन दॅट. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या क्लोज सर्कलमध्ये ज्यांना ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची वाटत असेल आणि मे बी दे आर थिंकिंग की मला ग्लोबल करिअर करायचं आहे आणि मला एखादं कुठलं तरी करिअर चांगलं बघायचं आहे, थोडं कन्फ्युजन आहे. मे बी दिस व्हिडिओ विल हेल्प देम. थँक्यू.